कोंढवा परिसरामधील जो एक दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये झाडू मारताना किंवा तो दर्गा स्वच्छ करताना त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांचे फोटो आहेत. ह्यांना आमच्या इथे येऊन काय करायचं आहे तुम्ही तुमच्या भागातलं पहा. तात्या, तुम्ही आज पालिका आयुक्तांनाही भेटलात, इकडे काय ठरलं आणि इकडे काय? पालिका आयुक्तांकडं ज्या याच्या संदर्भामध्ये आता ज्या प्रभाग रचना झाल्यात त्या संदर्भामध्ये व्यवस्थित निर्णय व्हावा. कोणतेही त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी तर समजतं आहे राजकीय हस्तक्षेप भारतीय जनता पार्टीने केलेलंच आहे. तशा प्रकारचे काही पुरावे जर आमच्याकडे आले तर आम्ही त्याच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावरती उतरणार आहोत. सिपिनकडं आता दादांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळे आमदार बाहेरनं बोलवले जातात आणि ज्यांना पुण्याचा इतिहास माहीत नाही आहे त्यांच्याकडून मला वाटते की योगेश टिळेकरांचा एक व्हिडिओ पण आणि फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. कदाचित तो तुमच्यापर्यंत आला असेल. कोंढवा परिसरामधील जो एक दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये झाडू मारताना किंवा तो दर्गा स्वच्छ करताना त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांचे फोटो आहेत. मग कोंढव्यामध्ये तुम्हाला दर्गे चालतात तर मग पुणे शहरामध्ये अशा प्रकारच्या भावना भडकवण्याचं काम, जसं दादा आत्ता म्हटले की जर ते इल्लिगल असेल तर त्याच्यावरती तुमचं सरकार बसले ना. तुमचा कमिशनर तुमचा आहे, इकडं मुख्यमंत्री तुमचा आहे, गृहमंत्री तुमचं सगळं. मग तुम्ही हे का करत नाही आहे, लिगली का करत नाही? स्थानिक लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं तर स्थानिक लोकांच्या ज्या भावना आहेत की त्या प्रचंड एकदम वेगळ्या पद्धतीच्या आहेत की ह्यांना आमच्या इथे येऊन काय करायचं आहे तुम्ही तुमच्या भागातलं पहा. त्यामुळं मला वाटतं की निवडणुकीच्या तोंडावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे कुठलाही विकासाचा मुद्दा राहिलेला नाही आहे. त्यामुळं आता फक्त हे धार्मिक तेढ निर्माण करायचा आणि त्याच्या माध्यमातून दंगली घडवून निवडणुका साध्य करायचं एवढंच काम आहे त्यांचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.